फडणवीसांच्या जेनझी संवादावर राऊतांनी जोरदार पलटवार केलाय। फडणवीस खोटं बोलतायत, सामान्य घरातून येणारी व्यक्ती असं वागत नाही। राऊतांचा फडणवीसांवर निशाणा आहे। इस देश में हमारे संविधान ने लोकतंत्र दिया है और इस लोकतंत्र की खूबी यह है कि जो देवेंद्र फडणवीस कभी ये भी नहीं सोच सकता था कि वो कॉरपोरेटर बनेगा, वो मुख्यमंत्री के पद तक पहुंचा, या गुजरात के रेलवे स्टेशन पर चाय बेचने वाला बच्चा देश का प्रधानमंत्री बन गया। तो ये ताकत भारत के संविधान की ताकद है। ते म्हणतात की मी नगरसेवक होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं। असं बघा, या देशामधले अनेक राज्यकर्ते हे अशाच सामान्य घरातूनच राजकारणात समाजकारणात आलेले आहेत। प्रत्येक जण डॉक्टर अब्दुल कलाम काय आहेत, तुम्हीच आहात का? सगळेच तुम्हीच कशाला? तुम्ही नगरसेवक होईन असं वाटलं नव्हतं, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री झालात, याबद्दल तुम्ही या महाराष्ट्र राज्याचे कायम आभारी असायला पाहिजे। पण तुम्ही महाराष्ट्राचे तुकडे करायला निघालेलात। कोणीही चहा वगैरे काय विकला नाही। आपण पाहिला असेल अलीकडच्या काळातले मोदींची छायाचित्र प्रसिद्ध होत आहेत। लंडन, अमेरिका, फ्रान्स बालवयात टाय सूट लावून शाळेत जात आहेत। ह्या दंतकथा पसरवल्या जणू काय मोदी अवतारी पुरुष आहेत। मोदी नॉन बायोलॉजिकल, बघा नॉन बायोलॉजिकल माणूस शाळेत कसा जाईल, चहा कसा विकेल, मला सांगा जरा। जो आईच्या गर्भातून जन्माला आला नाही असे म्हणतायत, नॉन बायोलॉजिकल, अनैसर्गिक, ईश्वराप्रमाणे, तो कशाला चहा द्यायला विकेल? तिथे रस्त्यावर जाऊन चहा कशाला विकेल? प्लॅटफॉर्मवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।